सध्या आपण आहोत कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वळिवडे या गावामध्ये आणि या गावामध्ये माझ्या पाठीमागे तुम्ही हा गोठा पाहू शकताय। 2 दिवसांपूर्वी बातमी आली होती की या गोठ्यांमधल्या तब्बल 18 गायी दगावल्या होत्या। त्याच शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये आपण आता आहे। हा गोठा आता पूर्णपणे मोकळा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या परिसरामध्ये याच ठिकाणी त्या 18 गायी दुभत्या गायी वावरत होत्या। या ठिकाणी त्यांना चारा देण्यात येत होता। याच ठिकाणी त्यांचं संगोपन होत होतं याच होतं। पण आता हा जो गोठा तुम्ही बघताय, आता हा गोठा पूर्णपणे जनावरांविरहित असलेला आपल्याला पाहायला मिळते। कारण असंच की या ठिकाणच्या ज्या 18 गायी आहेत या शांतीनाथ पाटील हे चिंचवाड येथील शेतकरी आहेत। त्यांच्या या गायी काही अचानकपणे आलेल्या आम्लपित्ताच्या आजारामुळे आम्लपित्ताच्या त्रासामुळे दगावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी आपण आलोय। माझ्यासोबत शांतीनाथ पाटील आहेत, त्यांच्याशी बोलूया। नेमकं काय झालं होतं त्या दिवशी, काय सांगाल? तुमच्या गोठ्यामध्ये जवळपास तुमच्या 18 गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली, नेमकी ही घटना कशामुळे घडली? आता जवळजवळ आम्ही 2006 पासून आम्ही गोठा व्यवसाय चालू केलेला आहे। मी शांतीनाथ बाळगोंडा पाटील, माझा एक लहान मुलगा संदीप शांतीनाथ पाटील व त्यांची मिसेस ज्ञानमती संदीप पाटील व थोरला चिरंजीव सचिन शांतीनाथ पाटील आणि कुटुंबातील सगळेच ह्या गायींच्या व्यवसायामध्ये आम्ही कार्यरत आहोत। 2010 पासून व्यवसाय वाढवला आणि वळवडे येथे मालती दोशी हायस्कूलच्या जवळ एका खाजगी शेतकऱ्याकडून जागा 15,000 रुपयाच्या भाडे तत्वावर घेऊन आम्ही इथं मुक्त गोठा उभा केलेला आहे। आता जवळजवळ वर्षाला 35 ते 40 हजार लिटर दूध आम्ही पुरवठा करतो डेअरीना आणि त्या डेअरीमार्फत गोकुळ दूध संघाला दूध हे जात असतं। ते आता गुरुवार तारीख म्हणजे काय लक्षात नाही तेवढं, गुरुवारपासून थोडा चारा खाण्यामध्ये गायींचा जरासं प्रमाण कमी झाल्यामुळं आम्ही स्थानिक डॉक्टरांना कॉल केला। त्यांनी उपचार केले, पण उपचाराला दाद न देता थोडं ते वाढत गेलं। त्याच्यामुळं शनिवारी 2 गायी एक्सपायर झाल्यानंतर तातडीनं आम्ही कॉल केल्यानंतर गोकुळचे डॉक्टर साटम हे व त्यांचे युनिट सगळं बरोबर आले, त्यांनी उपचार केले। त्याच्यानंतर रविवारी पहाटे परत आणि 9 गायी एक्सपायर झाल्या। मग आम्ही शेखर नरके साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी तातडीने युनिट पाठवून दिलं। आमदार अमोल म्हाडकांनी त्यांना फोन केला आणि तातडीनं उपचार सेवाही चालू झाली। त्याच्यात रविवारी तातडीला सेवा चालू असताना जवळजवळ संध्याकाळपर्यंत 11 गायी एक्सपायर झाल्या आणि स्थानिक लोकांनीही मदत केलं, त्याच्यानंतर डॉक्टरांनीही केलं। त्यांना आम्ही आमच्या जैन समाजाच्या प्रोसेसप्रमाणे आम्ही त्यांना दफन केलं त्यांच्या प्रोसेसप्रमाणे। परत सोमवारी सकाळी पहाटे 3 गायी परत एक्सपायर झाल्या। सोमवारी 3 गायी त्यांचा व्यवस्थित पुरवठा हे दफन केल्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे परत 2 गायी, अशा एकूण 18 गायी एक्सपायर झाल्या। चाऱ्यातून आता गोकुळचे डॉक्टर, जिल्हा परिषदेचे डॉक्टर ह्यांच्या म्हणजे तपासणी होतून पंचनाम्यातून त्यांनी ते वाळल्या चाऱ्यामधून आम्लपित्ताचं प्रमाण वाढून त्याचं पॉयझनिंगमध्ये रूपांतर झाल्यामुळे गायी दगावल्याचं त्यांनी प्राथमिक अंदाज केला आहे। बाकीचं सुरुवातीपासून आमच्याकडे नर्सरी असल्यामुळं नर्सरीचं ऊस, हत्तीघास आणि कडबाकुट्टी ह्याच्याशिवाय दुसरे व्यतिरिक्त आणि गोळीपेंड ह्याच्याशिवाय दुसरं आमच्याकडे खाना काही नाही। वर्षाला जवळजवळ 39-40 हजार लिटर दूध पुरवठा करणारे गोठा आमचे आता एकदमच गोठा बसलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये धक्का बसून चिरंजीव संदीप पाटलांना मी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवलं आहे। त्यांचं BP कमी जास्त होत आहे, अजूनसुद्धा त्यांचं स्थिर नाही आहे आणि गोठा तर पूर्ण बसलेला आहे। एवढंच मागणी की जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन यांच्याकडून थोडीशी आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे। आणि फायनान्सवाल्यांच्याकडं जे घेतलेलं आहे त्यांचं काही हप्ते आहेत रेग्युलरली, एखाद्या हप्त्यासाठी त्यांनी वरचेवर त्रास देऊ नये, स्थिर झाल्यानंतर आम्ही त्यांचे हप्ते फेडू एवढंच आमची अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये फायनान्सवाल्याकडनं आपल्याला कशा प्रकारे त्रास दिला जातो किंवा का वारंवार विचारणा केली जाते, काय होते?
हां, वारंवार हे घटना घडलेली आहे. आता मार्च एंडिंग आहे, आम्हालाही माहीत आहे हे हप्ते भरायला पाहिजेत. आतापर्यंतचे हप्ते भरले आहेत, एक एक हप्ते त्यांचे राहिलेले आहेत. त्याच्यात त्यांचा आता फेब्रुवारीचा हप्ता राहिला आहे, तरीसुद्धा फायनान्सवाले 2-3 वेळा येऊन दारात आम्हाला मॅनेजरने सांगितल्या, दारात बसा, हा पैसे घेतल्याशिवाय येऊ नका. अशातले त्यांनी सारखं त्यांचं हे चालू आहे. मुलगा दवाखान्यात आहे, इकडेही घटना झाल्या आहेत, लोक येऊन चालले आहेत. आणि अशात आता एवढं अंबानीसारखे मोठमोठ्या लोकांचं कर्ज बुडवणाऱ्यांचं माफ होत चाललं आहे. एक हप्त्यासाठी आम्ही भरतो म्हटलं त्यांना, एक 7-8-10 दिवसाचा आम्हाला मुदत द्या. एखाद्या हप्त्यासाठी काय एवढं त्यांची बँक काय जाणार नाही ना त्याच्यात. एवढी अपेक्षा आहे की त्यांनी थोडंसं हे काय द्यावं, समजुतीने घेऊन थोडंसं सहकार्य करावं. मानसिक आता माझं वय 71 असताना मी उभा राहिलो आहे मुलांना उभा करण्यासाठी, आणि बाकीच्यांनी थोडंसं सहकार्य करावं असं आमची अपेक्षा आहे. तर बघितलं माझ्यासोबत हे शेतकरी होते ज्यांच्या गोठ्यातील 18 गायी दगावल्या आहेत. त्यांना कुठेतरी शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बसलेला आहे, कुटुंब देखील संकटात आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.